मी वाचली सगळी. काय झालंय त्यांना तो जो अनुभव सगळा आला, की असं कधी कोणाला वाटलं नव्हतं, की 10-12च्या वरती आमदार फुटतील. कारण आत्तापर्यंत 2-3 आमदारच निघून गेले होते कधी पण. तर एवढे 40 आमदार जातील, असं त्यांना वाटलं नव्हतं. कारण ते आमदारांशी त्यांचा संवादच राहिलेला नव्हता. आणि त्यामुळे एवढे 40 आमदार गेल्यानंतर त्यांना जो धक्का बसलाय स्वतःला, त्या ट्रॉमातून ते बाहेर आले नाहीयेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये ते तेवढंच मांडतात. ते सुद्धा मुख्यमंत्री असताना कुर्ल्याची घटना घडली होती, तर तिथे काही ते स्वतः भेट द्यायला गेले नव्हते. म्हणजे भेट द्यावी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कुठेही, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. स्वतः उद्धवसाहेब कोठेवाडीला आले होते मुख्यमंत्री नसताना. पण त्यावेळेचे उद्धवसाहेब आणि नंतरचे मुख्यमंत्री झाल्यावरचे उद्धवसाहेब यांच्या भूमिका वेगळ्या असतात असं मला दिसतंय. माझं म्हणणं एवढंच आहे, कळकळीची विनंती आहे, की त्यांनी याच्यामध्ये त्यांचं राजकीय मतभेद न आणता एकनाथजी शिंदे जे काही मुख्यमंत्री म्हणून आज त्या कुटुंबांच्या पाठी उभे आहेत, त्याच्यानंतर केसमध्ये न्याय मिळाला पाहिजे म्हणून पीडितांना न्याय मिळवून केवळ ती इशू वेगवेगळे मुद्दे होऊन डायव्हर्ट होऊ नये, आरोपींवरचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये, या दृष्टिकोनातून सर्व पक्षांनी एकमताने या विषयावर काम करावं असं माझं त्यांना विनंती आहे. कालपासून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.